श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं गायत्री भारती युट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की अमेरिकेमध्ये कशा प्रकारचे दूध मिळते. तर दूध हे अमेरिकेमध्ये अशा कॅनमध्ये मिळते. हे पहा, या कॅनमध्ये दूध हे 1 गॅलन म्हणजे जवळपास 4.25 लिटर दूध आहे हे. तर हे दूध कसं प्रोसेस करून विकायला ठेवतात. ते प्रोसेस करून मध्ये कॅन मध्ये असते हे दूध. तर प्रोसेस त्यांनी कशी केलेली असते की हे दूध आपण घरात आणलं आहे असं तुम्ही प्यायला पण वापरू शकतात. म्हणजे गरम करण्याची गरजच नाहीये. तर म्हणजे ह्या दुधाला सायच येत नाही. गरम केलं तरी त्या दुधाला साय येत नाही. तर हे पूर्ण प्रोसेस करून आलेलं दूध आहे की जेणेकरून दूध खराब व्हायला नको. आणि आपल्याकडे भारतात कसं असतं की दूधवाला येतो, दूध आपल्याला घरी दूध देऊन जातो. त्यानंतर आपण अर्धा लिटर किंवा 1 लिटरची पिशवी दुधाची आणतो. तर इथे तसं पिशवी वगैरे काही मिळत नाही. इथे या पद्धतीने अमेरिकेमध्ये या पद्धतीने दुधाचा गॅलनच मिळतो विकत. तर या पद्धतीनेच दूध आपल्याला विकत घ्यायला लागतं. आणि याच्यावर डेट दिलेली असते, एक्सपायरी डेट पण असते की त्या डेट पर्यंतच हे दूध आपण युज करू शकतो. जर ती डेट गेली तर हे दूध खराब होतं. तर म्हणजे 15 दिवसांचं लिमिट असतं. 1 गॅलन 15 दिवस आपण वापरू शकतो. हे जे 1 गॅलन दूध असतं ते 4.25 लिटरचं, तर हे जवळपास किती डॉलरला मिळतं? 2.5 ते $2.3 पर्यंत. आणि म्हणजे हीच भारताची किंमत किती झाली की 200 तर $250 येतं. आणि हे प्राइस कसं आहे, कुठल्या मॉलमध्ये $2.5 पर्यंत मिळेल, तर काही ठिकाणी 2.25, तर काही ठिकाणी 3 पर्यंत या पद्धतीने प्राइस असते. कधी कधी वर खाली होत असते, पण या लिमिटमध्येच मिळतं हे दूध. तर हे झालं दुधाचं. आणि अजून कसं असतं की अमेरिकेत भाज्या आपल्या इंडियासारख्या मिळतात. तर अमेरिकन मॉलमध्ये कशा आहेत, इंडियन भाज्या खूप महाग येतात आणि मोस्ट ऑफ नसतातच. फक्त काय मिळतं की फ्लावर, कोबी हे अमेरिकन मॉलमध्ये पण मिळतं. पण ज्या बाकीच्या भाज्या असतात, फॉर एक्झाम्पल शेवगा, गवार, गिलके, हे आपल्याला पटेल ब्रदर्सलाच इथे मिळतात. तर अमेरिकन मॉलमध्ये बघा या पद्धतीने मटार आणि गाजर हे या पद्धतीने पाकिट असतं. तर हे $1 येतं. $1 म्हणजे 85 रुपयाला हे एक पाकिट आहे एवढं. त्याच पद्धतीने हे मिक्स व्हेज आहे बघा, मिक्स व्हेजिटेबल, तर हे पण $1लाच आहे. तर या पद्धतीने अशा फ्रोझन भाज्या इथे मिळतात की ह्या स्टोअर राहतात. 4 महिने 5 महिने ह्या भाज्यांना काहीही होत नाही, आपण यूज करू शकतो. आणि आम्ही पटेल ब्रदर्सला जेव्हा गेलो होतो, अमेरिकेमध्ये शेवगा खूप महाग मिळतो. तर आम्ही जेव्हा गेलो तर आम्हाला म्हणजे शेवग्याची शेंग जवळजवळ आम्हाला 6-7 महिने मिळालीच नव्हती. तर म्हणजे कदाचित आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस ती संपत असणार आहे, पण मग ह्या वेळेस आम्ही फ्रोझन पाकिट आणून ठेवलंय. $3 म्हणजे जवळजवळ हे 250 तर 300 रुपयापर्यंतचं पाकिट आहे शेवग्याची शेंग एवढीशी. 300 ग्रॅम शेंग आहे ती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर नक्कीच मी थोडीशी माहिती अमेरिकेतली तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.